ಆತ್ಮೀಯ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ತಿ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆಯವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಚ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು निम्मोंदिगिದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ इरी सुद्दिಗಳನ್ನು. फिजिओथेरपीसाठी गेलेलं तिथं झालं नाही. खरं इथं गेल्यानंतर ते एक आर्च आहे म्हणजे राऊंड आहे, ते फिरवल्यानंतर माझं कमी झालं. मी तो 4-5 हजार रुपये खर्च केला होता तिथं फुकटमध्ये सुद्धा. तर मला एवढं सांगायचं आहे, पाऊस पण यायला लागला, मी जास्त बोलत नाही. तुमचे जे जे कामं आहेत सगळे आम्ही केलेलं आहे. केलं की नाही केलेलं ಅದಕ್ಕೆ ಬಟನ್ ಒತ್ತುತ್ತೆ ನೆಟ್ ಒತ್ತುತ್ತೆ. हा मोबाईल बटनाच्याकडे आहे, बटन दुसऱ्याकडे आहे. आता बघा लागलं इथं 4 लोक आहेत बटन दुसऱ्याकडे दाबलेले. खरं आम्ही काय ते दुसऱ्याकडे दाबलेत म्हणून काय आम्ही काय करायचं बंद केलेलं आहे काय? का करायचं बंद केलं नाही आहे? निवडणूक झाल्यानंतर सगळी लोक आमचीच असतात, काय वेगळे असतात? सगळे आमचेच लोक आहेत. जे पाकिस्तानच्या बाजूने आहेत ते सोडून सगळे आमचेच लोक आहेत. बरोबर आहे की नाही? मग तर त्यासाठी मला पुष्कळ लोक म्हटलं की बुडा कॉलनीमध्ये 90 लाख रुपये घालायला लागणार. किती लोक आहेत तिथे, लोक किती आहेत प्रश्न आहे, तिचा उपयोग होते की नाही हे प्रश्न. आणि या भागामध्ये उपयोग होणार आहे आणि तुमचं जो ड्रेनेजच्यामुळे जो प्रॉब्लेम कायमचा आहे ते पण सॉल्व्ह होणार आहे. 90 लाख रुपये घातलेलं आहे आणि काही कमी पडलं तर सुद्धा 10 लाख रुपये मी घालायला तयार आहे. 1 कोटी रुपये तुमच्या कॉलनीमध्ये खर्च करायला माझे काही नाही. आज या नवीन सरकार आल्यानंतर एक पैसा मिळत नाही आहे. गेल्या 2 ವರ್ಷमध्ये 11 रुपये मिळाले नाही आहे. किती? ಹಾ 2 ವರ್ಷದೊಳಗೆ 11 ರೂಪಾಯಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇದು ನಾವು ಎಲ್ಲಿಂದ ಹಿಂಗೆ ಶಿವ ಮಂತ್ರ ಮಾಡಿ ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಸಾತೀವಿ. अनेक वर्षापासून आपल्या या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं या भागामध्ये गार्डन जो राखीव आहे जागा तिथे गार्डन झालं पाहिजे. त्याचबरोबर जो ड्रेनेजची समस्या निर्माण झालेला आहे ते निवारण झालं पाहिजे. या 2 गोष्टी सातत्यानं आपण प्रयत्न करत होतो. तर आज त्याला मुहूर्त आलेला आहे. प्रत्येक कामाला एक मुहूर्त लागतंय. लग्नाला सुद्धा मुहूर्त लागतं, तसं कामाला सुद्धा मुहूर्त लागतंय. तर आज जवळपास 90 लाख रुपये गार्डन आणि ड्रेनेजसाठी मी फंड उपलब्ध करून या कामाला आजपासून सुरुवात करणार. 90 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ಎಟ್ಟ 20 ಅಲ್ಲ 20 ಲಕ್ಷ. 20 ಲಕ್ಷನಾಗ ಏನಾಗೋದೈತೆ ಅಲ್ಲಿ ಚಿರ್ಮುರಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಈಗ 90 ಲಕ್ಷ रुपये पैसा या भागामध्ये घालायला कारण काय? कधी विचार केलाय? इथे असणारे सगळे नागरिक आमचे आहेत, यासाठी 90 लाख रुपये घातले, नाही तर 9 लाख रुपये घातलो. टाळ्या वाजवा. या भागातल्या मुलांना महिलांना गार्डन उपलब्ध करून सकाळी ओपन एअर जिम सुद्धा तिथं हे केलेलं आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी सुद्धा केलेलं आहे. तर सकाळी संध्याकाळी निश्चितपणे तुम्ही या गार्डनमध्ये वावरू शकता. आणि व्यवस्थितपणे हा गार्डन निर्माण केल्यानंतर मला वाटतं की या भागामधले आयुष्य आरोग्य निश्चितच आरोग्य वृद्धी होईल. का म्हणजे सकाळी संध्याकाळी ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೆಲವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಧೈರ್ಯವಿದ್ದಾರೆ. ಮಿಕ್ಕಿದವರೆಲ್ಲ ಇನ್ನೂ ಭಾಳ ಆಸಕ್ತಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಆ ಪೇಷಂಟ್ ಯಾರು ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆತನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೆಂಟಲ್ ಆಗಿ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಸಾಹೇಬರು ವಿಡಿಯೋ ಕೇಳಿ ಇಡೀ ಟೀಮೇ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿತ್ತು. ಈಗ ನಾವು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಬಾಕ್ಸ್ಗೆ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಬ್ಯಾಕ್ ಬಾಕ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ಇಡೀ ಪಕ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇಲಾಖೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಸರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಿಜೆಪಿಯವರು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಈ ಬಿಜೆಪಿಯವರು ದೊಡ್ಡವರು ಇನ್ನೇನಿಲ್ಲ ಕೆಲಸ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಹಳೇದೆಲ್ಲ ತಿರ್ಸಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಇದೂ ಹೇಳ್ಬೋದು. ನಾವು BJP ಥರ ನಾವು ಐ ಡೋಂಟ್ ವಾಂಟ್ ಟು ಕಮೆಂಟ್ ಆನ್ ಬೇಕಾದಷ್ಟು ನಾರ್ಮ್ಸ್ ಇದೆ. ನಾನು ಅದನ್ನು
ಪಾಲಿಸಿಲಿ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು, ಏನು ಆಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ಫ್ಲೈಟು, ಮತ್ತೊಂದು ಎಲ್ಲ ಏನು ಇರ್ತದೆ. ನಾನು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲ. ಡಿಬೇಟ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಸೊ ನಾನು ಪೊಲಿಟಿಕಲೈಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಸತ್ತೋರ ಮೇಲೆ, ಎಳ್ದೋರ ಮೇಲೆ ಬರೀ ಫೈಂಡಿಂಗ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸು, ಅದು ಬಿ ಜೆ ಪಿಯವ್ರ ಡ್ಯೂಟಿ. ಬಿ ಜೆ ಪಿ ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.